रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. वारणा परिसराला आरोग्य व वैद्यकीय शिक्षणाची नवी दिशा. महात्मा गांधी चॅरिटेबल मेडिकल ट्रस्टच्या MBBS महाविद्यालय व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची पायाभरणी. ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा आणि दर्जेदार वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दिशेने वारणा समूहाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. नवे पारगाव तालुका हातकणंगले येथे महात्मा गांधी चॅरिटेबल मेडिकल ट्रस्ट संचलित MBBS वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या भव्य प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले, ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी महानगराकडे धाव घेण्याची गरज राहणार नाही. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर आणि आधुनिक उपचार पद्धती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसाठी तो मैलाचा दगड ठरेल. ते पुढे म्हणाले, आरोग्य सेवा हीच परमेश्वर सेवा आहे. आज अनेक कुटुंबांना उपचारासाठी आर्थिक मानसिक संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष कमी करण्यासाठी वारणा समूहाने आरोग्य सेवेचे व्रत स्वीकारले आहे. या प्रकल्पामुळे हजारो रुग्णांना दर्जेदार उपचार मिळतील. तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी निर्माण होईल. स्वागत व प्रास्ताविकात प्राध्यापक जीवनकुमार शिंदे यांनी महात्मा गांधी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, शासकीय आरोग्य योजनांचा लाभ, अल्पदरातील उपचार सुविधा तसेच प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सेवांची माहिती दिली. यावेळी विकास गायकवाड, राजकुमार जाधव, डॉ. अनुराधा सूर्यवंशी, डॉ. सतीश पाटील आणि डॉ. किरण पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत या प्रकल्पाचे सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमात डॉ. विनय कोरे यांना महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. शिल्पाताई कोठावळे आणि निलेश हुजरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रकल्पासाठी योगदान देणारे डॉक्टर, आर्किटेक्ट, सल्लागार आणि कंत्राटदार यांचाही आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा परिषद शिक्षण सभापती शीतल यादव, जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, माजी सदस्य सर्जेराव पाटील पेरेडकर, जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम, वारणा दूध संघाचे अध्यक्ष HR जाधव, उपाध्यक्ष ॲडव्होकेट NR पाटील, वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी NH पाटील, कुलगुरू डॉ. DT शिर्के यांच्यासह वारणा परिवारातील पदाधिकारी, संचालक, विविध संस्थांचे प्रतिनिधी, सभासद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक नामदेव चोपडे यांनी केले. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.